इंडिगो एअरलाईन. मोबाईल उघडला की तेच न्यूज आहेत. कारण जे काही इंडिगो कंपनीने जे काही विमान चालवते ते विमानं त्यांनी रद्द केली. तिकीटं रद्द झाली. असंख्य लोकांना त्रास झाला. त्यांचा जो प्रवास होता तो प्रवास रद्द झाला. आणि जसं भारतामध्ये बसस्टॉपला गर्दी होते, अगदी रेल्वे स्टेशनला मोकार गर्दी होते अशी मेंढराधक, तशीच गर्दी आज विमानतळावर पाहायला मिळाली. हे खूप दुर्दैव आहे भारताचं. पण ठीक आहे, आता झालं ते. आणि जेव्हा ह्या लोकांवरती वेळ आली ते आम्ही बघितलं व्हिडिओ, आम्हाला पण वाईट वाटलं. पण ते पण त्यांचा आक्रोश व्यक्त करत होते, कारण त्यांना खूप त्रास होत होता. कुठल्याच गोष्टी त्यांना तिथं भेटत नव्हत्या आणि भेटल्या तरी ते खूप महागामध्ये भेटायच्या. काही जणांना खूप हॉस्पिटलचा परेशानी असेल, काही जणांना कुठल्या गोष्टीची खूप खूप त्रास झाला. आम्हाला वाईट वाटलं. आणि हे सगळं प्रकरण आता थांबण्यात आलं. 4-5 दिवस झालं चालायला लागले ही. आणि मला त्यात एक गोष्ट सांगायची आहे की ती आता हे प्रकरण थांबलं आहे तेव्हा ती लोकं म्हणत आहेत की बाबा आमचं जे काही नुकसान झालं आहे ते नुकसान आम्हाला द्या. इंडिगो कंपनीकडं मुआवजा मागतायत. मग मी पण त्याच्यात एक म्हणतोय, आता इथं आई बसली आहे, यांची पिढी 40-45 वर्ष झालं हे पण शेती केली, वडील शेतकरी, मी पण शेतीच करतोय. मग ह्या शेतीला भाव, शेतीमध्ये जे काही आम्ही पिकवतो त्या मालाला भाव भेटत नाही, तेव्हा आम्ही सरकारकडं आमच्या हक्काचं मागतो. तुम्ही जसं मागताय आता इंडिगो कंपनीला की तुमचं नुकसान केली तिनं, त्यामुळे तुम्ही जसं मागताय तसंच आम्ही पण आमच्या हक्काचं मागतो. तेव्हा ते ही सगळी लोकं आमच्यावरती हसतात. मला एकच सांगायचं आहे, जेव्हा आपल्यावरती वेळ येते तेव्हाच प्रत्येकाला जाणीव होते की बाबा आपण जे केलोय त्याचं चुकीच्या धोरणामुळं, जसं काही इंडिगो कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे तुमचं नुकसान झालं, तसंच सरकारच्या चुकीच्या, नाजायज सरकारच्या, हरामखोर सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं आज प्रत्येक शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटत नाही आणि शेतकऱ्याची परिस्थिती ही खूप प्रतिकूल आहे. हे कारण वर्षानुवर्ष त्याच्यावरती अन्याय होते. तुमच्याकडे 4 दिवस झालं तर तुम्ही पार गदारोळ केला आहे. लाखोनं पगार आहे तुम्हाला, लाखोनं, करोडो रुपयाचे पगार आहे तुम्ही, आणि तुम्हाला 4 दिवसामध्ये असे लगे हे झालो. मग शेतकरी कसा काढत असेल दिवस? प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते. आता तर किती महागाई झाली आहे. कितीतरी दिवस तुमच्या दिल्लीच्या सडकेवरती शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तेव्हा तुम्ही हसत होतो. लाज वाटली पाहिजे, लाज. ज्या शेतकरी पिकवतो त्या अन्नापासून जगताय तुम्ही, त्याच्यावरती हसताय. याच्या पुढे जर हसलात तुम्ही तर प्रत्येकावरती वेळ येणारी आहे. कारण हे सरकारचं सगळं चुकीचं धोरण आहे. आता त्या इंडिगो कंपनी ते पण सगळा स्कॅम आहे. ते आता कळलं पुढं. पण कोणावरती हसू नका. आणि शेतकऱ्यावरती तर अजिबात नाही, कारण आम्ही आहोत खंबीर लढायला सरकारविरोधात आणि जे आम्हाला हसतात त्याच्याही विरोधात.